सोलापूर शहरातील श्री संत सावता महाराज वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्थेतर्फे वारकरी संस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। हे शिबिर मोफत असून यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना पाऊल खेळणे, टाळ वाजवणे, भजन, प्रवचन, कीर्तन आदीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे। दिनांक 17 मे ते 14 जून 2026 दरम्यान हे शिबिर मातोश्री राजूबाई जांभळे सभागृह, यशनगर, निराळे वस्ती शेजारी सोलापूर येथे आयोजित करण्यात आला असून या शिबिराचा सोलापूर शहरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेचे बळीराम जांभळे यांनी केलं आहे। श्री संत सावता महाराज वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्था, निराळे वस्ती, सोलापूर व हरिपाठ परिवाराच्या माध्यमातून आपण सोलापूर शहरामध्ये चांगल्या प्रकारे माता भगिनींना, महिलांना, लहान मुलांना, मुलींना घेऊन हरिपाठाच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे आणि नवीन पिढी या संप्रदायाशी जोडली गेली पाहिजे असा एक स्तुत्य उपक्रम आपल्या संस्थेच्या माध्यमातून गेली 5 वर्ष आपण करत आहोत। आणि हा उपक्रम करत असताना जवळपास 30 मुली आणि 25 मुलं आता खूप चांगल्या प्रकारे मृदंगाला आपल्याकडे तयार झाली आहेत। गाणं, अभंग म्हणायला, हरिपाठ म्हणायला बऱ्यापैकी 7 ते 8 मुली चांगल्या प्रकारे आपल्या संस्थेच्या माध्यमातून तयार झालेल्या आहेत। यातच नवीन पिढी आणखीन चांगली सुधारावी हा एक डोळ्यासमोर स्वच्छ उद्देश ठेवून गेल्या 4 वर्षापासून आपल्या संत सावता महाराज वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून लहान मुलांसाठी मोफत वारकरी संस्कार शिबिर घेतोय। आता यावर्षी हे 4थं वर्ष आहे आणि यावर्षी आम्हाला या शिबिरासाठी सहकार्य करण्यासाठी हरिभक्तीपरायण गोविंद नाना माने, दमानी नगर, शिवानंद आश्रमाचे ते प्रमुख आहेत। त्यांच्या माध्यमातून यावर्षी मुलांना संत ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी ही मुलांनी कशी वाचावी, त्याच्या ओव्याची पद्धत कशी आहे याचं प्रशिक्षण मुलांना गोविंद नानाकडून मिळणार आहे। आणि मृदंगाचे धडे प्रशिक्षक अनिकेत दादा जांभळे यांच्याकडून मिळणार आहेत। पाऊल असेल, टाळ असेल, हरिपाठाच्या काही चाली असतील, हे मी स्वतः मुलांना मार्गदर्शन करून नवीन पिढी सोलापुरातली संप्रदायाशी जोडली गेली पाहिजे याचसाठी हा अट्टास आहे। आणि येणाऱ्या या 17 मे पासून 14 जून पर्यंत हा उपक्रम चालू राहणार आहे। सोलापूर शहरातल्या माता भगिनींना एक विनंती आहे, मुलांना आता सुट्ट्या लागलेल्या आहेत शाळेच्या, मोबाईलच्या नादात व्यस्त न ठेवता माता भगिनींनी एक माझ्यासाठी म्हणणं किंवा संस्कार म्हणून मुलांना जर द्यायचे असतील तर त्यांनी या संस्कार शिबिरात मुलांना पाठवून सहकार्य करावं। लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।